हॅलो, नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी उपवासाची पुरी आणि अशी कैरीची चटणी बनवणार आहे आणि ही चटणी देखील उपवासाला चालणार आहे. कधी-कधी काय होतं की आपण साबुदाणा भिजत घालायचं विसरून जातो, तर तेव्हा आपण हा पदार्थ करू शकतो. बघा, तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे पुरी. ही फुगलेली आहे आणि छान यातल्या 2 लेयर्स दिसत आहे. तर लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी एक मीडियम साईज साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा सगळ्यात आधी आपण कढईमध्ये भाजून घेऊया. 3 ते 4 मिनिटांसाठी हा साबुदाणा छान असा भाजून घ्यायचा. साबुदाणा भाजून घेतल्यावर त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करण्यासाठी ठेवायचं. तर साबुदाणा थंड झाल्यावर त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. तर मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊ. छान अशी त्याची बारीक पावडर तयार करायची आणि एका चाळणीमधून त्याला गाळून घ्यायचं. तर ही जी आपण पावडर केलेली आहे साबुदाण्याची, ही एका चाळणीतून गाळून घेतल्यावर तुम्ही बघू शकता वरती जाडसर असा साबुदाणा उरलेला राहतो आणि खाली छान असा बारीक दळलेला साबुदाणा राहतो. आता याला काय करायचं की थोडं थोडं पाणी घालून याला थोडंसं मुरण्यासाठी 10 मिनिटांसाठी आपण बाजूला ठेवून देऊया. तर एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि जास्त पण पाणी घालायचं नाही. जर जास्त पाणी घातलं तर त्या पुऱ्या फुगतील नाही. तर एकदम किंचित प्रमाणात हे पाणी घालायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी याला मुरायला आपण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण अशी एक छान आंबट तिखट अशी कैरीची चटणी तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी शेंगदाणे भाजलेले आहेत, भाजलेल्या मिरच्या आणि कैरीचे काप करून घेतलेले आहे. आता याला आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून झालेला आहे, त्याला मी एका प्लेटमध्ये काढलेला आहे आणि याला वरतून अशी फोडणी देऊया जिऱ्याची. उपवासाची चटणी असल्यामुळे यामध्ये लसण आणि कोथिंबीर वगैरे काहीच चालणार नाही, म्हणून मी यामध्ये फक्त जिऱ्याची वरतून फोडणी दिलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं. छान अशी ही चटणी तयार झालेली आहे. खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. तर इथं 10 मिनिट झालेले आहेत. 10 मिनिट झाल्यानंतर मी 2 बटाटे यामध्ये किसलेले आहेत. उकडलेले बटाटे घ्यायचे यामध्ये. तर तुम्ही बघू शकता उकडलेले बटाटे मी छान असं यामध्ये किसून घेतलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. नंतर यामध्ये मी वाढलेली लाल मिरची जाडसर अशी कुटून घेतलेली आहे, ती पण घालायची आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी ह्या ठेचून घेतलेल्या आहे, त्या पण घालायच्या यामध्ये. आणि छान हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर छान असा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आणि लगेचच आपण पुरी करायला सुरुवात करूया. तर इथं गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान भिजलेला आहे हा गोळा. आता आपण याच्या पुऱ्या बनवूया. तर पुरी बनवण्यासाठी मी एक छोटी अशी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे. तर त्याला थोडं आतून तेल लावून त्याला असं हाताच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने पण असं प्रेस करून छान अशी त्याची पुरीच्या आकाराचा शेप देऊन त्याला पुरी तयार करून घ्यायची आणि तळण्यासाठी तेलामध्ये घालायची. मस्त छान गरम तेलामध्ये ही तळून घ्यायची. आलटून पालटून छान अशी ही पुरी 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होते आणि अगदी चविष्ट लागते ही पुरी. तुम्ही नक्की करून बघा आणि जास्त सोप्या पद्धतीनेच बनवलेली आहे मी. तर तुम्ही बघू शकता पुरी इथं तळून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या पण पुऱ्या करून घेऊया. बघा ही किती छान फुगलेली आहे. आता आपण वाटीच्या सहाय्याने याला प्रेस केलं होतं, तसेच आपण प्लेटच्या सहाय्याने पण प्रेस केलं तरी चालेल. तुम्ही बघू शकता इथं छान अशी एक प्लेट ठेवून त्याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे छान अशी एक पुरी तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्या साबुदाण्याच्या उपवासाच्या पुऱ्या तयार आहे आणि सोबतच तिखट आणि आंबट अशी चटणी पण तयार आहे. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.